कसं आहे, आजकाल लोक एवढे स्मार्ट आहेत, स्मार्ट इनफ आहेत की उद्याचं त्यांना माहीत नाही आहे, पण फ्युचरसाठी त्यांची इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक कुठे ना कुठे चालूच आहे. पण त्यांना एकदा सांगितलं ना की तुम्ही तुमच्या फिटनेससाठी व्यायाम करा, आणि व्यायाम हीच तुमच्या येणाऱ्या फ्युचरसाठी, आरोग्यासाठी सगळ्यात मोठी गुंतवणूक असणार आहे. पण त्यांना ते म्हणजे एक मजाकमध्ये सांगितलेली गोष्ट किंवा टाइमपास वाटतो. तर त्यासाठीच तुम्हाला एक चांगलं उदाहरण सांगतो मित्रांनो. तुम्ही ओळखतच असणार, नाव जास्तीत जास्त प्रसिद्ध नाव आहे राकेश झुनझुनवाला. तर यांनी एक वाक्य मरायच्या आधी बोलले होते की मी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट सगळीकडे केली, फक्त एकच इन्व्हेस्टमेंट केली नाही, ती म्हणजे मी माझ्या शरीरासाठी जे जे लागणार होतं व्यायाम वगैरे त्यामध्येच इन्व्हेस्टमेंट केली नाही. तर मित्रांनो, हे वाक्य आहे ना आपल्याला खूप मोठी प्रेरणा देऊन जातं. म्हणूनच सगळ्या इन्व्हेस्टमेंट तर ठीक आहेत, ते तुम्हाला माहीत पण नाही की तुम्ही उद्या असणार आहे की नाही, पण एक गोष्टी तुम्हाला ॲश्युरिटी देते की तुम्ही उद्या असणार आहात, ती म्हणजे व्यायाम. आणि ती तुमच्या आरोग्यासाठी केलेली सगळ्यात मोठी गुंतवणूक असणार आहे, इन्व्हेस्टमेंट असणार आहे. ती तर आपण केलीच पाहिजे. विचार करा आणि करायला सुरुवात करा.